नवी मुंबईच्या कोपरखरणेमध्ये स्लॅब कोसळला। एका 13 वर्षीय विद्यार्थ्याचा यात मृत्यू झालाय तर 11 विद्यार्थी जखमी झालेत। तळमजल्यावर खासगी ट्यूशन क्लास सुरू असताना स्लॅब कोसळलाय। विद्याभवन सोसायटीच्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची माहिती आहे। कोपरखरणे सेक्टर 2 मधील ही दुर्घटना आहे। एका विद्यार्थ्याचा यात मृत्यू झालाय तर 11 विद्यार्थी हे जखमी झाल्याची माहिती आहे। स्लॅब कोसळल्याची ही दृश्य खासगी ट्यूशन क्लास सुरू होता आणि त्याच दरम्यान ही दुर्घटना घडली, ज्यामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय तर 11 विद्यार्थी हे जखमी झाल्याची माहिती आहे। 13 वर्षीय विद्यार्थ्याचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे। कोपरखरणेच्या सेक्टर 2 मधील ही दुर्घटना। विद्याभवन नावाची सोसायटी होती आणि त्या सोसायटीमध्येच ही दुर्घटना घडलेली आहे। कोपरखरणेच्या सेक्टर 2 मधील ही दुर्घटना। खासगी ट्यूशन सुरू होते आणि त्याच दरम्यान हा स्लॅब कोसळला, ज्यामध्ये एका 13 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे तर 11 विद्यार्थी हे जखमी झालेले आहेत। अधिक अपडेट जाणून घेऊयात। प्रतिनिधी प्रमोद पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत। प्रमोद, दुःखद आणि दुर्घटनाच आहे ही। खरं तर एका विद्यार्थ्याचा सुद्धा यात मृत्यू झालेला आहे, पण यामध्ये नेमकं जबाबदार कोणाला धरायचं, कोणावर कारवाई करण्यात आली आहे का? निश्चित अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा। जबाबदार कोणाला धरायचं, तर अशा प्रकारच्या इमारती नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिसरामध्ये आहेत, ज्या क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये आलेल्या आहेत। प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मोडकळीस आलेल्या या इमारती आहेत आणि आता आपण बघतो हा धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल। अशाच इमारतीमध्ये एक प्रायव्हेट क्लासेस सुरू होता आणि या प्रायव्हेट क्लासेसच्याच इमारतीचा या स्लॅब कोसळला। साधारणतः 5ची घटना आहे। दुर्दैवी एका 13 वर्षीय ज्यानं अजूनपर्यंत आयुष्य आपलं पाहिलं नव्हतं त्या विद्यार्थ्याला दुर्दैवी मृत्यू आला। मात्र आता जे 10 ते 12 जवळपास जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मात्र नवी मुंबई महानगरपालिका या अशा प्रकारच्या दुर्घटनेमधून आता तरी एक जबाबदारी घेणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। त्या ठिकाणी आयुक्त आणि महापौर हे सगळे गेले होते, मात्र त्यात जाऊन नुसतं होणार नाहीये, तर याच्यावर ठोस तोडगा हा काढावाच लागेल आणि ते पाहावं लागेल की आता तरी यावर महानगरपालिकेला जाग येईल का की अशाच प्रकारचे दुर्दैवी मृत्यू हे महानगरपालिकेच्या परिसरामधून अशा मोडकळीस आलेल्या इमारतीमधून होणार आहेत। हो प्रमोद पाटील, विद्यार्थ्यांची प्रकृती आता कशी आहे ज्यांच्यावर उपचार? नक्कीच आपण बघत असाल जवळपास 12 विद्यार्थी जे आहेत ते आता रुग्णालयामध्ये उपचार घेतात। त्यातल्या दोघांना थोडंसं जास्तीचा मार लागलाय, बाकींची प्रकृती अत्यंत चांगली असून अनेकांना घरी पाठवण्यात झालंय। मात्र पुन्हा एकदा तोच विषय उरतो की एका विद्यार्थ्याचा 13 वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय।